अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत येते ती बघूया। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याचं समजतंय। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला जातोय। ही अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या दोघांमध्ये आज सकाळी 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आणि त्यानंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आता पावलं टाकली जात आहेत का या प्रश्नाला पुन्हा एकदा चर्चिलं जातंय। कारण तब्बल 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आशिष शेलारांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ इथं भेट घेतलेली आहे। तब्बल 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, मनसे महायुतीत सहभागी होणार का हा प्रश्न गेले काही दिवस सतत चर्चेला जातोय। या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा या चर्चेला बळकटी मिळते की काय असंच दिसतंय। विशाल, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, कारण का मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी भेट घेतलेली आहे आणि जवळपास भेट 1 ते 1.5 तास झालेली आहे। भेटीमध्ये प्रदीर्घ चर्चा जी आहे ही झालेली आहे। आपल्याला माहिती आहे मनसे महायुतीत सहभागी होणार का याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगतायत। एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती। मध्यंतरी मनसेचे काही नेते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सुद्धा भेटले होते आणि या सगळ्या भेटींमध्ये एक चालू होतं की आपण एकत्र येऊ शकतो का याची चाचपणी जी आहे ही मनसेकडनं केली जाते। त्याच धर्तीवरती आज भाजपचे नेते, प्रमुख नेते म्हणून आशिष शेलार यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे भाजपच्या पक्षामध्ये। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी ही भेट घेतलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभांच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने झालेली ही भेट ही अधिक महत्वाची असणार आहे। कारण का मुंबईत ज्या 6 जागा आहेत या 6 जागांवरती मनसेची मतं जी आहेत ही अधिक महत्वाची असणार आहेत। मनसेची भूमिका लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत अधिक महत्वाची असणार आहे। त्यामुळे महायुतीत मनसे सहभागी होते का हा एक प्रश्नचिन्ह जरी असला तरी या घडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे। या भेटीमध्ये लोकसभाच्याच अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं कळते। त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे महायुतीत सहभागी होते का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। मात्र त्या अनुषंगानं आता भेटीगाठी ज्या आहेत त्या आता उघडपणे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजिंक्य, ठीक आहे विशाल, असाच आमच्यासोबत जोडलेला रहा। यशवंत किल्लेदार आहेत सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। यशवंतजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। राज ठाकरे आणि आशिष शेलारांची आज सकाळी तब्बल 1 ते 1.5 तास प्रदीर्घ चर्चा झाल्याचं समजतंय। भेट घडलेली आहे, काय नेमकी या संदर्भातली माहिती देऊ शकाल प्रेक्षकांना? कारण मनसे महायुतीत सहभागी होऊ शकेल अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे। खरं तर आज ते आशिष शेलार येऊन भेटले हे मला तुमच्याच माध्यमातून कळतंय। आणि आशिष शेलार हे वारंवार त्यांचे मित्र असल्यामुळे वारंवार येत असतात, त्यांना भेटत असतात। बरं, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकाला आहेत त्या दृष्टीने पाहता लोकसभेच्या बाबतीत ही काही चर्चा होऊ शकते, नाही असं नाही। आणि राहिला महायुतीमध्ये मनसेचा सहभाग, हा सर्वश्री राज ठाकरे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील। हो, पण यशवंतजी, कितपत शक्यता दिसतेय येत्या काळात? कारण आता लोकसभा निवडणुका देखील तोंडावर आलेल्या आहेत। रणनीतीच्या अनुषंगानं महायुतीमध्ये सहभागी व्हायचं का नाही हा निर्णय मनसेकडनं नेमका केव्हा घेतला जाईल असं वाटतं? राज ठाकरे हा निर्णय नेमका केव्हा घेऊ शकतील? राज ठाकरे साहेब हा निर्णय घेतील, पण हा काही एकतर्फी निर्णय होणार नाही ना। तो समोरचे जे काही भारतीय जनता पार्टी आहे किंवा शिंदे गट आहे यांनीही ते घटक जे आहेत महायुतीमधले या सर्वांचा विचार करून सगळ्यांची चर्चा विनिमय करून मग राज ठाकरे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील ना, तेही त्यांना योग्य वाटलं तर। बरोबर, पण मग मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या अनुषंगानं अनुकूल आहे का? राज ठाकरे यांचं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे? अद्याप तसं काही सांगता येणार नाही। उद्या त्या संदर्भात आमची बैठक आहे, माननीय राज ठाकरे साहेब आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। त्या बैठकीत समजू शकेल नेमकं काय आहे।
पण या विषयावर यशवंतजी आमची काही चर्चा नसल्यामुळे आम्ही ह्या विषयावर काही बोलू शकत नाही. यशवंतजी गेले काही दिवस सातत्यानं राज ठाकरे देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, वेगवेगळ्या भागांमधल्या पदाधिकाऱ्यांशी ते बोलतायत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या बाबतीत, हो. महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या बाबतीत निश्चितपणे चर्चा झाली असेल. लोकसभा निवडणुका ह्या लढवल्या जाणार हा असा साधारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल आहे. एकंदर बैठकांमधून ते चाललेलं हा. आहे. परंतु महायुतीमध्ये सहभागी होणार की नाही हा याच्यावर अद्याप कोणतीही चर्चा अधिकाऱ्यांसोबत झालेली नाहीये. ती वरिष्ठ पातळीवर चालू आहे हा असं ऐकायला मिळतंय. बर निर्णय लवकरच आम्हाला कळेल आणि उद्याही आमची बैठक आहे. त्या बैठकीत ह्या विषयावर चर्चा होईल. बरं, पण मग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे नेमक्या किती जागा लढवण्याच्या बाबतीत तयारी करताय? काही विशिष्ट जागांवर फोकस केला गेला आहे हा. आणि चर्चा विनिमय नेते मंडळी करतायत. बर अजून नेमका आकडा असा काही ठरलेला नाहीये आणि त्या उद्याच्या बैठकीत मॅक्झिमम ह्या सगळ्या चर्चा होणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी उद्या क्लिअर होतील आणि माननीय राज ठाकरे साहेबच त्या माध्यमांना सांगतील. बर, ठीक आहे. यशवंतजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार होते आपल्यासोबत. त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे जेव्हा निर्णय घेतील त्याच वेळेला आपल्याला कळेल, आत्ताच त्याबद्दल चर्चा करणं योग्य ठरणार नाही. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची उद्या एक बैठक देखील आहे. याबद्दलची माहिती सुद्धा यशवंत किल्लेदार यांनी आपल्याला दिलेली आहे. या बैठकीमध्ये कदाचित चित्र स्पष्ट होऊ शकेल अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. पण ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी राजकीय घडामोड म्हणता येऊ शकेल. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या निवासस्थानी जात या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आहे का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला जातोय. या भेटीमागे आणखी वेगळं काही कारण आहे का, याबद्दलचा तपशील समोर येऊ शकलेला नाही.